राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यात सोमवारी संध्याकाळीपासून प्राणीगणना सुरू झाली आहे. यात 21 पर्यटक आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झालेत. एकूण 24 मचाणावर प्राणीगणना सुरू आहे. वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि पर्यटक यांच्या मदतीनं ही प्राणीगणना मंगळवारपर्यंत सुरू होती. उद्या अभयारण्य क्षेत्रात कोणते प्राणी दिसले याचा आढावा घेतला जाईल. बुद्ध पौर्णिमेच्या प्रखर चांदण्यात प्रतिवर्षी प्राणीगणना केली जाते, त्यामुळे प्राण्यांचं निरीक्षण अधिक स्पष्टपणे करता येतं. यावर्षी वळीव पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा प्राणीगणनेत अडथळा निर्माण झाला होता. राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यात बिबट्या, अस्वल, गवा, रानकोंबडे, डुक्कर, रानकुत्रे, साळींदर यांच्यासह अनेक प्राणी यापूर्वी आढळलेत. यंदा या प्राण्यांची उपस्थिती कशी आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गणनेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्यात. पर्यटक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत सूचना देण्यात आल्यात. वळीव पावसामुळे काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असली तरी गणनेचं काम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी वनविभागाचा प्रयत्न असल्याचं वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आलंय.